नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मन्नू रसोईमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार. तर फ्रेंड्स, आता थंडीला सुरुवात झालेली आहे, म्हणजेच आता छान हिरव्या हिरव्या भाजीचं आलेलं आहे. तसं तर 12ही महिने आता भाजीचं मिळतो, पण जे हिवाळ्यामध्ये जी भाजी येते ना, त्याची काही गोष्टच वेगळी आहे. त्याची टेस्ट आणि त्याचं सर्व काही म्हणजे जे प्रोटीन्स वगैरे जे आहे ना, तर त्या जास्तीत जास्त हिवाळ्यामध्येच खूप छान असतं. तर त्याचपैकी एक भाजी आहे आपली हिरवी, जे प्रोटीननी भरपूर आहे. अशीच ही पालकची भाजी आहे. तर ती छान घरच्या शेतातली भाजी आहे. तर ते भाजी आणल्यानंतर असं वाटलं की आता याची काहीतरी रेसिपी बनाव. तर म्हटलं काय बनवावं? तर म्हटलं चला लसूण पालक बनवावं, छान जी ढाबा स्टाईलसारखी बनते तशी. आणि खूप छान अशी भाजी बनली, सर्वांना खूप आवडली. आशा करते तुम्हालासुद्धा आवडेल. तर चला आज आपण याची रेसिपी बघून घेऊया मन्नू की रसोईमध्ये. तर मी इथे पालक घेतलेली आहे. एक पालकचा कट्टा जो येतो ना, तेवढा मी पालक घेतलेला आहे. याला छान निवडून घेतलेला आहे, खराब वगैरे सर्व काढलं आणि याला छान स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून चाळणीमध्ये निथळायला ठेवलेलं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, गरम पाणी करायचं आपल्याला, एका गंजामध्ये बॉईल येऊ द्यायचं आहे आणि त्यामध्ये हे पूर्ण पालक टाकायची आहे. आणि त्यासोबतच इथे हिरवे मिरचीसुद्धा टाकणार आहोत, कारण आपण या रेसिपीमध्ये थोडंसुद्धा तिखट वापरणार नाही. लाल मिरची तिखट जे आहे ना, ते थोडंसुद्धा वापरणार नाही, म्हणून आपण इथे मिरची वापरलेली आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, अगदी 2 मिनटं आपण या पाण्यामध्ये याला बॉईल करून घ्यायचं आहे भाजीला, आणि लगेचच काढून याला आईसच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. आईसचं जसं थंडगार पाणी असतं ना बर्फाचं, त्यामध्ये टाकायचं आहे. ते यासाठी की आपल्याला जी म्हणजे जे पण रेसिपी बनवायची आहे तर त्याचा कलर चेंज होणार नाही पालकचा. नाहीतर काय, बॉईल केल्यानंतर पालकचा कलर चेंज होतो, थोडासा काळपट वगैरे कलर येतो, तर तो कलर येणार नाही, ते हिरवागार कलर राहणार. तर आपल्याला तेच पाहिजे, म्हणून थंड पाण्यात टाकायचं आहे. जसं पालक पनीर वगैरे तुम्हाला करायचं आहे तेव्हासुद्धा हे ट्रिक तुम्ही वापरू शकता. त्यानंतर काय करायचं की ते जे वेगळं बर्फाच्या पाण्यातून काढून याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं आहे. आणि त्यानंतरच इथे थोडं आधी आपण थोडंसं पालकचं जे लादा आहे तो काढून ठेवायचा. तो कशासाठी तर मी सांगते समोर तुम्हाला. तर बघू शकता, हे काढलेलं आहे मी. याला छान थोडंसं कट करून घेतलं आणि मिक्सरमधून बाकीचं फिरवून घ्यायचं आहे, म्हणजेच त्याची थोडी प्युरी करून घ्यायची आहे. तर या प्रकारे मी इथे सर्व फिरवून घेतलेलं आहे. या प्रकारे आपली प्युरी तयार झालेली आहे पालकची. तर चला आपण समोरची प्रोसिजर बघून घेऊया. तर मी एका कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे, त्यामध्ये छानसं जिरं टाकलेलं आहे, कमीत कमी 2 चम्मच जिरे आहे. आणि त्यानंतर इथे एक कांदा टाकलेला आहे बारीक चिरलेला. आणि त्यानंतर आपण याला छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये, म्हणजे जोपर्यंत याला ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर लगेचच आपल्याला इथे लसूण टाकायचं आहे. तर लसूण थोडं जास्त प्रमाणात घ्या, अर्ध टाका, अर्ध ठेवा. तर मी इथे 2 गाठे घेतलेले होते लसूणचे, तर एक अर्धा गाठा इथे टाकलेला आहे आणि दीड गाठा ठेवलेला आहे. ते नंतर सांगते तुम्हाला. त्यानंतर हिरवी मिरचीसुद्धा आपण कट करून इथे टाकलेली आहे. मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे, कारण छान झणझणीत करायचं होतं, तिखट करायचं होतं म्हणून. ऑलरेडी आपण बॉईल करताना मिरची वापरलेली आहे. आणि त्यानंतर मी इथे 2 टमाटरसुद्धा बारीक कट करून घेतलेले आहे आणि ते टाकून घ्यायचे. आणि त्यासोबतच इथे मीठ टाकायचं आहे, जेणेकरून टमाटर लवकर गळून जाते, म्हणजे लवकर शिजल्या जाते. आणि जर तुम्हाला टमाटर टाकायचे नाही कापून, तर तुम्ही इथे प्युरीसुद्धा टाकू शकता बारीक करून, किंवा टमाटर किसून त्याची प्युरीसुद्धा टाकू शकता. पण मी इथे कापून टाकलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे 2 चम्मच बेसन. मी इथे चहाचे जे चम्मच असते ना, टीस्पून जे असते ना, पोहे खायचे वगैरे चम्मच, त्या चम्मच मी इथे 2 चम्मच बेसन टाकलेलं आहे. तर यालासुद्धा तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे. जे कांदे, टमाटर, मिरच्या पण टाकले त्यामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे या तेलामध्ये. तर याने काय होतं की जे आपण डिश बनवणार आहे ते त्याला थिकनेस येते. तर बघू शकता तुम्ही, या प्रकारे इथे छान बेसन भाजून झालेलं आहे, तेल त्यातून सुटलेलं आहे. तर या स्टेजलापर्यंत आपल्याला भाजायचं आहे. याने छान ग्रेव्हीला थिकनेस येतं, जे आपण बनवणार आहोत भाजी. जर तुमच्याकडे बेसन नसेल वेळेवर, तर तिथे चणा डाळ जे असते ना, ते सुद्धा बारीक करून टाकली तरी चालेल. त्यानंतर आपण जे थोडीशी पालक बाहेर ठेवली होती ना, बाजूला ठेवली होती, जे आपण बारीक केलेली नव्हती, ते पालक इथे टाकायची आहे. त्याला थोडं बारीक कट करून घेतलं, नाही तर खूप असं हे वाटतं. त्यांनी काय होतं की जेव्हा आपण म्हणजे लसूण पालक बनवलं, त्याच्यात जे असे लच्छे येते ना, तर खूप छान वाटतं. तर चला आपण थोडे बेसिक मसाले इथे वापरून घेणार आहोत. 1 चम्मच मी धनिया पावडर, अर्धा चम्मच हळदी पावडर टाकलेला आहे. आणि याला सुद्धा छान सर्व तेलामध्ये आणि सर्व मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता याचा कलर किती छान आलेला आहे. आणि या स्टेजला आपल्याला जे पालकची प्युरी आपण तयार करून घेतलेली होती, मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं होतं, ते इथे टाकायचं आहे. तर बघू शकता कलर किती छान हिरवा कलर आहे याचा. कुठेही हिरवा कलर याचा चेंज झालेला नाही, तर म्हणूनच आपल्याला हे बर्फाच्या पाण्यात टाकावं लागतं.
तर यालासुद्धा छान आपण मस्त पूर्ण म्हणजे हे वापरलेलं आपण बेसन, कांदा, टमाटर तर सर्व याच्यामध्ये आपण भाजून घ्यायचं, म्हणजे छान तेलामध्ये शिजवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर इथे आपण जे पॉटमध्ये थोडं पाणी होतं, म्हणजे ते मिक्स राहिलेलं होतं, चिकटून राहिलं, तिथे मी थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे. गरम पाणी वापरलेलं आहे, गरमच पाणी वापरायचं आहे. त्याला छान विसळून इथे टाकलेलं आहे आणि याला छान शिजू द्यायचं आहे. तर बघा छान शिजत आहे. तर बघा कन्सिस्टन्सी याची. आणि याच प्रकारे आपल्याला शिजवून झालं की गॅस बंद करायची आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असेल तर तुम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये, आपल्या नातेवाईकांमध्ये शेअर करायला बिलकुलच विसरू नका. तर बघा किती छान आपली ही लसूण पालक शिजून झालेली आहे. आणि याची कन्सिस्टन्सीसुद्धा बघा बेसननी किती छान घट्ट आलेली आहे, नाहीतर हे पातळ असते, पाण्यासारखी पातळ झाली असते, म्हणून आपण बेसनसुद्धा वापरलेलं आहे. आणि या स्टेजला आपण आता गॅस बंद करून घेणार आहोत. ठीक आहे. तर चला आता आपण याला सर्विंग प्लेटमध्ये काढायचं आहे. तर बघा किती छान कलर आलेला आहे आणि किती छान झालेली आहे आणि टेस्ट तर बिलकुल छान झालेली होती. तर नक्कीच या पद्धतीने तुम्हीसुद्धा बनवून बघा. आणि त्यासाठी आपण इथे एक तडका देणार आहोत. तर तडका पॅनमध्ये मी तेल टाकलं आहे, तेलामध्ये छान जिरं टाकलेलं आहे 2 चम्मच आणि भरपूर असं लसूण टाकलेलं आहे, कारण की हे लसूण पालक आहे म्हणून लसूणचा वापर भरपूर करायचा आहे. त्यानंतर 3 ते 4 मी इथे लाल मिरची टाकलेल्या आहे, वाळलेल्या आहेत. आणि त्यानंतर तडका म्हटलं तर हिंग आलाच, तर मी इथे हिंगाचासुद्धा तडका दिला, याने खूप छान फ्लेवर येतो. तर बघा छान लसूण म्हणजे करपणार नाही याची शक्यता घ्यायची, गॅस कमी ठेवायचा. लसूण आणि मिरची क्रिस्पी होईपर्यंत छान तेलामध्ये शिजून घ्यायची आहे तडक्यामध्ये. आणि हा तडका आपण जो पालकची पूर्ण ग्रेव्ही तयार केली होती त्यामध्ये टाकायचं आहे. तर झाली आपली हे लसूण पालक आणि टेस्टला तर इतकी छान झाली होती, सर्वांनाच खूप आवडली आणि आशा करते तुम्हा सर्वांनासुद्धा खूप आवडेल. तर नक्कीच तुम्ही ही डिश बनवून बघा आणि सर्वांना म्हणजे घरच्या सर्वांना खाऊ घाला, तर नक्कीच सर्वांना आवडेल. आणि ही डिश तुम्ही भाकरीसोबत, पोळीसोबत किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकता, पण भाकरीसोबत खाल्ली तर खूपच छान वाटेल अशी ही डिश आहे. तर खूप छान अशी ही डिश झाली आहे. तर चला तुम्ही पण हे डिश बनवताय ना, आणि कशी झाली ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच मस्त मस्त रेसिपीसोबत भेटत राहूया मन्नू की रसोईमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, टेक केअर आणि बाय बाय.